Hello friends, today's our session on sequential statement. काल आपण बघितलेलं आहे की कॉन्करंट हे दोन स्टेटमेंट आहेत आपल्याकडं, व्हेन एल्स अँड विथ सिलेक्ट स्टेटमेंट. ओके, त्याच्यावर आपण एक्झाम्पल पण काल बघितलेलं. तर आज आपण सिक्वेन्शियल स्टेटमेंट सिक्वेन्शियली मीन्स सिरियली एक्झिक्युशन होते त्याच्यात. इफ स्टेटमेंट बघितले बघा बिहेवियरल मॉडेलमध्ये. तर आज आपण त्या सिक्वेन्शियल केस स्टेटमेंट बघणार आहोत आज. ओके, केस स्टेटमेंट execution one of number of alternative sequence of statements. The choose alternative it is defined by of an expression. ॲक्च्युली केस स्टेटमेंट हे सिंथेसिसमध्ये पॅरलली एक्झिक्यूट होतं. जर सिंथेसिस पार्ट जर बघितला केस स्टेटमेंटचा तर ते पॅरलली एक्झिक्यूट होतं. आणि इफ स्टेटमेंट हे सिरियली एक्झिक्युशन होतं. सिरियली मीन्स पहिली कंडिशन चेक करणार मग आउटपुट, दुसरी कंडिशन चेक करणार मग आउटपुट. पण तसं ह्याच्यात केस स्टेटमेंटमध्ये बघायला गेलो काय केस स्टेटमेंटमध्ये डायरेक्ट काय केलेलं आहे, इनपुट डायरेक्टली आउटपुटला दिलेलं आहे बघा वेन वापरून. तर हे पॅरलली एक्झिक्युशनमध्ये पण ते मोडतं. म्हणजे कसं आपलं सिंथेसिस पार्टमध्ये ते आपण बघू शकता ते. तर केस स्टेटमेंटमध्ये आज आपण एक्झाम्पल घेणार आहोत. हा त्याचा सिंटॅक्स आहे. केस एक्सप्रेशन इज व्हेन चॉईस म्हणजे कसं आपण आता डीमक्स घेणार आहोत. चॉईस म्हणजे आपण सिलेक्ट लाईन काय करणार, चॉईस करणार. म्हणजे हवा सिलेक्ट लाईन 0 0 असेल, वेन सिलेक्ट लाईन 0 0 देन काय इज इक्वल टू काय असणार आहे आपलं सिक्वेन्शियल स्टेटमेंट म्हणजे कसं आउटपुट ए इज इक्वल टू इनपुट काय आपलं असेल डेटा असेल काहीतरी. ओके, तसंच आपण डीमक्समध्ये पहिल्यांदा आपण डीमक्स बघूया. ह्याच्यात डीमल्टिप्लेक्सर, सिंगल इनपुट मल्टिपल आउटपुट विथ सिलेक्ट लाईन म्हणजे आपलं डीमक्स असतं. डीमल्टिप्लेक्सर 1:4 मल्टिप्लेक्सर. ओके, इथं तुम्ही तुमचा काय आहे, हा डी तुमचा डेटा इनपुट आहे. आणि Y0 Y1 Y2 Y3 हे तुमचं काय, तर इथं आउटपुट आहे. कसं सिंगल इनपुट मल्टिपल आउटपुट म्हणजे तुमचा डीमल्टिप्लेक्सर असतो. इथं सिलेक्ट लाईन S0 अँड S1. ओके, तर आपला इथं ट्रूथ टेबल दिसतोय बघा लेफ्ट साईडला. इथं हा ट्रूथ टेबलमध्ये तुम्ही S1 आणि S0 आणि डेटा आहे. ओके, डेटा आपण काहीही पाठवू शकतो. आता डीमल्टिप्लेक्सर ॲप्लिकेशन म्हणजे आता हे कुठं वापरत असतील रिअल लाईफमध्ये, तर डीमल्टिप्लेक्सर तुमचा हा टावरमध्ये वापरलेला असतो मग तिथं असतो. नंतर तुम्ही डिजिटल कम्युनिकेशन सब्जेक्ट तुम्हाला डीमल्टिप्लेक्सरचे ब्लॉक्स असतात बघा, तर ते ॲक्च्युअल तिथं वर्क होतं ते. आता डीमल्टिप्लेक्सर म्हणजे सेमच आपलं मल्टिप्लेक्सरमध्ये कसं करतो आपण, सिलेक्ट लाईन जसं 0 0 सिलेक्ट करतो तसंच इथं पण आपण काय करणार, सिलेक्ट लाईन 0 0 सिलेक्ट केले की डेटा हा आउटपुटच्या पहिल्या रोला तुमचा काय होणार, प्रोव्हाइड होणार. ओके, आता इथं बघा 0 0 असेल, तुमचा डेटा 0 आहे म्हणून आउटपुटला काय तुमचं Y0ला 0 झालेलं आहे. कळत आहे. आता 0 0 असेल आणि डेटा जर तर तुमचा Y0ला काय असणार आहे, 1 असणार आहे. नंतर S1 0 S0 1 हे जर असेल आणि डेटा जर तुमचा 0 असेल तर तुमचं काय होणार आहे,
y1ला काय होणार आहे 0 होणार आहे. डेटा 1 असेल तर y1ला तुमचा 1 होणार आहे. कळते. डेटा 0 असेल तर आणि डेटा 1 असेल तर आउटपुट काय येतं हे आपण सिम्युलेशनमध्ये बघूया ॲक्च्युअलमध्ये कसं होतं. तर आपण पहिल्यांदा डायरेक्टली काय करूया ह्याचा प्रोग्राम डायरेक्ट. ओके. झायलिनमध्ये आपण काय करूया, फाईल, न्यू प्रोजेक्ट, नंतर आपण डीमक्स हे आपण कसं फोल्डरचं नाव दिलं डायरेक्ट. हे सेटिंग्स काही चेंज करायचे नाहीत, ऑलरेडी आपण सेटिंग करून ठेवलेले आहेत. फिनिश. इथं एम टी व्ह्यूमध्ये इथं तुम्ही राईट क्लिक केला तर न्यू सोर्स भेटतो. आणि इथं तुम्ही वरती दिसते बघा टूलबारमध्ये, इथं जरी क्लिक केला इथं प्रोजेक्टमध्ये तर तुम्हाला इथं न्यू सोर्स, ॲड कॉपी ऑफ सोर्स. जर ऑलरेडी तुमच्याकडे कुठेतरी प्रोग्राम सेव्ह असतील तर तुम्ही काय करू शकता, ॲड सोर्स म्हणून पण वापरू शकता. पण आपण इथं न्यू सोर्स इथं क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आपण व्हिज्युअल मॉड्यूल सिलेक्ट करणार. परत आता म्हणजे कसं एंटिटीला जातं, ते एंटिटी नेम आपण काय करणार, डीमक्स फाईल नेम देऊ शकतो. त्यानंतर इथं दिसतं बघा एंटिटी डीमक्स, आर्किटेक्चर नेम, बिहेवियर. इथं आर्किटेक्चर नेम तुम्ही चेंज करू शकता काय पण, पहिल्या लेक्चरला मी सांगितलेलं आहे बघा तुम्हाला. ओके. आता आपलं इनपुट्स काय काय आहेत तर डेटा आहे, डेटा एक इनपुट आहे. त्यानंतर आपली सिलेक्ट लाईन SCL हे पण आपले इनपुट आहे. आता आपण इथं काय करणार आहे 1:4 आपण काय करणार आहे मल्टिप्लेक्सर तयार करणार आहे. सिलेक्ट लाईन. आता सिलेक्ट लाईन, आता केस स्टेटमेंट वापरणार म्हटलं तर आपल्याला काय करायला लागतो, सिलेक्ट लाईन ही वेक्टरमध्ये म्हणजे बसमध्ये घ्यायला लागतं. ओके. तर आपण कसं घेणार, इनपुट बस 1 down to 0. 1 down to 0 मीन्स 2 bit काय आपली बस आहे इथं. देन नेक्स्ट आउटपुट. आता आउटपुट आपले काय काय आहेत, आता मी तर डायरेक्ट काय करूया A, B, C असं आपण काय केलं, नावं दिली इथं त्याला आउटपुटला. आणि इथं डायरेक्शन आउट केली. देन नेक्स्ट सी हिअर समरी ऑफ आवर प्रोजेक्ट. डेटा पिन इज इनपुट इज बस म्हणते बघा इथं, ते म्हणते का बस किती बीटचे आहे तर 1 down to 0 मीन्स 2 bit. आणि डायरेक्शन कुठली आहे तर इन, ABCD पिन आउट. देन नेक्स्ट फिनिश. ओके. इथं आपला प्रोजेक्ट ओपन झालेला आहे. इथे बघा लायब्ररी IEEE यूज IEEE.std_logic_william64.all हे काय आपलं पॅकेज आहे. std_logic_1164.all ऑल म्हटलं त्यातलं जे काय आहे ते सगळं काय होतं ते इम्पोर्ट केलं जातं. ओके. देन नेक्स्ट 32 नंबरची लाईन बघा, एंटिटी इज पोर्ट. आता आपण काय केले, इनपुट आपलं काय सिंगल इनपुट मल्टिपल आउटपुट्स. सिंगल इनपुट मीन्स डेटा हा आपला सिंगल इनपुट आहे आणि मल्टिपल आउटपुट्स म्हणजे ABCD हे आपलं मल्टिपल आउटपुट्स आहेत. ओके. आणि A, B, C, D हे आपले काय झाले आउटपुट्स आहेत. आणि सिलेक्ट लाईन SCL हे आपले इनपुट आहे. म्हणून आपण बस घेतले आहे 1 down to 0 घेतलेले. इथं ऑलरेडी मी हा प्रोग्राम करून ठेवलेला आहे, होऊ शकता.
PQRS हे काय केलेलं आहे, आउट घेतलेलं आहे आणि ए इनपुट घेतलेला आहे. आर्किटेक्चर नेम बिहेवियरल ऑफ मक्स इज बिगिन प्रोसेस. आता आपल्याला जर सिक्वेन्शियल स्टेटमेंट लिहायचे असतील तर कंपल्सरी आपल्याला काय करायला लागतं, प्रोसेस हे लिहायला लागतं, प्रोसेस स्टेटमेंट हे लिहायला लागतं. मग प्रोसेसमध्ये काय असतं रे, तर सेन्सिटिव्ह लिस्ट असते. सेन्सिटिव्ह लिस्ट मीन्स जे इनपुट्स आहेत आपले, जे इनपुट्स आहेत, आता ह्याचे इनपुट्स कोण आहेत, ए आणि सिलेक्ट लाईन. म्हणून आपण काय केलं, एक सिलेक्ट SCL, ओके, हे काय केलं, सेन्सिटिव्ह लिस्टमध्ये आपण काय केलं, इन्सर्ट केलेलं आहे. देन नेक्स्ट बिगिन कुणाचा, हा पिन आहे. मग केस स्टेटमेंट लिहिले आपण. मग एंड करताना एंड केस, एंड प्रोसेस आणि एंड आर्किटेक्चरने, कळतंय. देन नेक्स्ट आपण प्रोग्राममध्ये जाऊया. ओके, हा बिगिन आर्किटेक्चरचा. एंटर नंतर ना आपण थोडं इंटेंट म्हणजे स्पेस द्यायचं, म्हणजे दिसायला पण चांगलं दिसतं आणि कोणती स्टेटमेंट कुठं रन होते. ओके, प्रोसेसमध्ये काय करणार आपण, सेन्सिटिव्ह लिस्ट म्हणजे इनपुट्स लिहिणार. इनपुट काय आपलं, डेटा कॉमा SCL, हे पण इनपुटच आहे आपलं. प्रोसेसचा बिगिन, त्यानंतर काय करणार, केस. आता हे सिंटॅक्समध्ये, आता केसमध्ये आपण कोणता आयडेंटिफायर वापरणार आहे. आयडेंटिफायर म्हणजे आपण जे इनपुट्स वापरलेलं आहे ते आपण खाली इथं वापरणार आहोत. मग आता कशावर डिपेंड असतं, तर आपलं सिलेक्ट लाईनवर डिपेंड असतं. मग काय करणार, सेल इज, सिंटॅक्स बघा त्याचा, केस सेल इज हे इथं कंपल्सरी पाहिजे. मोस्टली पोरं काय करतात, एक्झाममध्ये ते विसरतात लिहायचं, पण आपण तिथं आपल्याला कळत नाही ना की एरर येतो की नाही. ओके, तर आपल्याला हे येतो की नाही. ओके, देन नेक्स्ट वेन डबल इन्व्हर्टेडमध्ये झिरो झिरो इज इक्वल टू ग्रेटर दॅन आउटपुट काय तुमचं पहिल्यांदा ए आहे, ए लेस दॅन इक्वल टू नेक्स्ट डेटा, देन सेमीकोलन. आता आहे असं आपण हे कॉपी करूया. when 01 output B, then data when 10 output C. आता इथं आपण काय केलेलं आहे, when 11 म्हणजे लास्टच्या कंडिशन पण लिहिलेलं आहे आणि व्हेन अदर्स नल टाकलेला आहे. नल हे पण एक प्रकारचं काय इथं प्री डिफाईन्ड झिरो व्हॅल्यू प्रोव्हाइड करतं डायरेक्टली ते व्हेन अदर्समध्ये. ओके, नेक्स्ट 11 D.
इथे तुमचा चेक सिंटॅक्स ग्रीन आलेला आहे, म्हणजे तुमचं काय चेक सिंटॅक्स सिस्टीम, म्हणजे एरर्स काही आलेले नाही त्याच्यात. जर तुम्हाला एरर आला तर मोस्टली कुठे येतो माहिती काय, तुमची मोस्टली तर व्हेन अदर्स असं कंबाईनमध्ये लिहिता तुम्ही, आणि नसेल तर एक एक जण व्हेन अदर्सची कंडिशनच लिहित नाहीत. ओके, ते नेक्स्ट प्रोसेस स्टेटमेंटमध्ये इनपुट्स न वापरणं तिथं मिस्टेक होते, तर इथंच होते मोस्टली. आणि नाहीतर कुठलं एंड केस राहतं, नसेल तर एंड प्रोसेस लिहायचं राहतं असं. पण हे कंपल्सरी आपल्याला लागतं हे. ते नेक्स्ट सिंथेसिस. सिंथेसिस होतं इथं. वॉर्निंग आलेली इथे काय म्हणते, फाउंड 1 bit latch फॉर सिग्नल B and latches may be generated from incomplete case or if statement. We don't recommend the use latches in a FPGA and CPLD. ओके, पहिल्यांदा आपण इथं सिम्युलेशन करून बघूया आणि मग तुम्हाला ती सिंथेसिसमध्ये आलेली वॉर्निंग मी तुम्हाला ती एक्सप्लेन करतो की नेमकी. Okay, the next. नेक्स्ट डेटा. आता इथं आपण काय केलेलं आहे, रिस्टार्ट करून घेऊ आपण इथं. मग डेटा आपण इथं पहिल्यांदा फोर्स कॉन्स्टंट 1 देऊया आणि सिलेक्ट लाईन. आणि इथं सिलेक्ट लाईन केली, पहिल्यांदा आपण 0 देऊया. 0 दिलं तर डेटा हा डायरेक्टली एला जाणार. कुठं जाणार, एला. बघा गेला का. आता मी डेटा चेंज करत राहिलो. 0 असेल तर डेटा हा एला 0 गेला बघा तुमचा. दिसते काय. परत मी चेंज केलं 1. परत 1चं काय झालं, तुमचं एलाच प्रोव्हाइड व्हायला. आता मी तिथं जर सिलेक्ट लाईन चेंज केली, 0-1, म्हणजे तुमचं हा डेटा कोणाला जाणार, तर बीला जाणार. आता तुम्ही म्हणणार एला पण चालला आहे, करेक्ट. एला जात आहे, याचा अर्थ काय, मी मगाशी वॉर्निंग आली बघा तुम्हाला, लॅच. तर ती लॅच काय करतं, जे आपलं लास्टचं आउटपुट आहे, म्हणजे आता लास्टचं काय 1 आहे तुमचं एचं आउटपुट, तर ते कंटिन्यू ठेवतं तसंच. ओके, तर ती चेंजेस काय होत नाही. आता मी जर डेटा बदलला इथं, परत 0 केला, तर चेंज कुठं होणार आहे, फक्त बीला चेंज होणार आहे. एचा तुमचा जो आहे तो कंटिन्यूस तुमचा 1च राहणार. बघा मी ते
परत मी आता इथं जर सिलेक्ट लाईन 1 1, तर तुमचं डी ला चाललंय बघा ते. ओके, परत मी चेंज केलं, डेटा हा डी लाच जात आहे. बी ला जात आहे का रे? नाही. ए ला जात आहे का रे? नाही. तर ती कंटिन्युअस लॅच कंडिशन आपली जी वॉर्निंग होती सुरू होते बघा त्याची वॉर्निंग. ओके, तुम्हाला फ्लिपफ्लॉप आणि लॅच डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालं असेल. फ्लिपफ्लॉप हे एज ट्रिगर्ड असतं, लॅच हे लेवल ट्रिगर्ड असतं. लेवल हाय, लेवल 0 असं असतं की नाही. मग त्यात कसं काय असेल तर 1 म्हणजे हाय दाखवतं, लेवल 0 असेल तर कंटिन्युअस लो दाखवतं. ओके, आपल्या ती वॉर्निंग काय प्रॉब्लेम येत नाही त्याचा. आपण जर ते हार्डवेअरवर डंप केलं तर ती वॉर्निंग आपल्याला चालते, काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला काय प्रॉब्लेम येत नाही. आता आपण त्या इम्प्लिमेंटेशन सिंथेसिसमध्ये तर आपण आरटीएल स्कीमॅटिक बघायचं राहिलं त्याचं. मग अशी बोललो तुम्हाला तेच बघा. इथे बघा लास्टला लॅच क्रिएट झाल्यात की नाही. ते त्यात फ्लिपफ्लॉप आहे बघा. फ्लिपफ्लॉप नाही म्हणता येत त्याला, लॅच म्हणतात. डी दिसते. तर ओके, टेक्नॉलॉजिकल स्कीमॅटिक. आता किती एल वापरले आहेत, काय काय वापरले आहेत. आता हा एल आहे, इथे एक एल आहे आणि इथे एक एल आहे, हे 4 एल आहेत. त्या एल वर जर आपण क्लिक केलं तर त्याच्यात काय दिसते, ऑर दिसते आपल्याला. खालच्या एल वर जर क्लिक केलं आपण तर अँड आणि नॉट. आता तुम्हाला लॉजिकल डायग्राम माहिती आहे का रे, डी फ्लिपफ्लॉपची, सॉरी डीमक्सची असते बघा. 1 0 0 1 ते पण बघा अँड गेटच आहे. हा 1 1 साठी, 1 0 साठी काय असणार आहे, एक नॉट गेट असणार आहे. तरी तर ओके, आणि हे लॅच आहे डी लॅच. आणि शेवटी हे बफर्स, आउटपुटला आणि इनपुटला हे बफर कंपल्सरी. नेक्स्ट हे आपला डीमक झाला. किती, 1:4, 1 इनपुट 4 आउट. आता हेच असं आपण काय करू शकतो, 1:16, 1:8, किती पण एन नंबर ऑफ आउटपुट्स आपण वापरू शकतो. आता ह्याचं रिअल टाईममध्ये ॲप्लिकेशन बी काय म्हटलं तुम्हाला, टॉवरमध्ये. आता तुम्ही जर एकाला फोन लावत असाल, तुमच्या मित्राला जर फोन लावत असाल तर ते तुमच्या मित्रालाच फोन लागणार आहे नाही, कारण ते सिलेक्ट लाईनमध्ये ते नंबर त्याचा फीड असतो आणि त्याबरोबर ते सिलेक्ट लाईनमध्ये. आता सपोज तुम्ही मला जर फोन लावत असाल तर मलाच लागणार ना, बरोबर. माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह आहे, माझ्या नंबर म्हणजे तुमची जी सिलेक्ट लाईन असते डीमक्समध्ये, ते सिलेक्ट लाईनला ती क्लिक होतो आणि मग ती सिलेक्ट लाईन तुमचा डेटा. आता मी कुठं तिथं असायन आहे एला, असं सपोज मी एला आहे, तर मग काय होणार, सिलेक्ट लाईन 0 0 म्हणजे तिथं माझा मोबाईल नंबर असणार. तो नंबर तिथं कोड तिथं काय होणार आहे, ते एक्झिक्यूट होणार आहे. एक्झिक्यूट झालं की डायरेक्ट मला डेटा येणार आहे एलाच. तुम्ही जे बोलणार आहे ते मलाच ऐकू येणार आहे, मी जे बोलणार आहे ते तुम्हालाच ऐकू जाणार. ओके, समजते. हे त्याचं ॲप्लिकेशन असं. ते नेक्स्ट आपण आता
डिकोडर बघूया. इथं डिकोडरमध्ये आपण decoder is a combinational circuit that has n input and maximum m is equal to n outputs. Okay, 2:4 decoder. 2:4 मध्ये पाहून त्यात काय केलेलं आहे, ए आणि बी हे तुमचे काय इनपुट्स आहेत आणि D0 to D3 पर्यंत हे तुमचे काय आउटपुट्स आहेत, D0 D1 D2 D3. मग काय केलं, इनपुट जर ए आणि बी बोथ आर 0, देन आउटपुट D0 is equal to 1, रिमेनिंग्स आर 0. देन A is equal to 0, B is equal to 1, देन D1 is equal to 1, 0. नंतर A is equal to 0, A is equal to 1 आणि B is equal to 0 पाहिजे, तिथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, ती टाईप करता चुकलेला आहे. Then D3 is equal to 1, remains 0. Then next A is equal to 0, B is equal to 0, A is equal to 1, D is equal to 1 and D3 is equal to 1, remains 0. ओके, आता ह्याच्यासाठी आपल्याला कसा कोड लिहायला लागणार आहे ते आपण बघूया. डायरेक्ट आपण काय करूया, प्रोग्राम लिहूया. फाइल, न्यू प्रोजेक्ट, डिकोडर, प्रोजेक्ट सेटिंग. नेक्स्ट MTU मध्ये आपण काय करूया, न्यू सोर्स नंतर एजल मॉड्यूल. द नेक्स्ट एंटिटी नेम म्हणजे फाईलचं नेम आपल्याला द्यायचं, टॉप देऊ, काय पण द्यायचं, टॉप द्या, डिकोडर लिहा, काय पण लिहू शकता तुम्ही, असं काय नाही. इथं आपण काय करणार आहे, इनपुटला पण बस घेऊया आणि आउटपुटला पण आपण बसच घेऊया. ओके, तर इनपुट काय आपलं डीन तुमचं इनपुट आहे, आउटपुट काय तुमचं झेड आहे. झेड घेऊ शकता, काय पण घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही त्याचा. बस 1 डाऊन टू 0. आता आउटपुट कसं येणार आहे आपलं, 3 डाऊन टू 0, 2:4. ओके, देन इथं आउट. इथं जर चुकून आपलं राहील तर आपण प्रोग्राममध्ये एडिट करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही त्याला. इथे लिहिले बघा, डी इन बस आणि झेड पण तुमची बस आहे. कितीची आहे, पहिली डी इन डाऊन टू 0 म्हणजे 2 बिटची आहे, डायरेक्शन इनपुट आहे, इन आहे, आणि झेड हे तुमचं आउटपुट आहे आणि बस आहे 3 डाऊन टू 0 म्हणजे 4 बिट्स आहे. ओके, देन फिनिश. ओके, इथे तुम्हाला लायब्ररी IEEE यूज IEEE.std_logic_1164.all हे आपलं पॅकेज आहे. हे प्रत्येक वेळी आपण म्हणायचं म्हणजे आपल्या लक्षात राहतं ते. आपण जितके जास्त वेळ त्याला मगअप केल्यासारखं करायचं नाही, पण लक्षात ठेवायचं की बाबा हे पॅकेज आपण इथं वापरतो. ओके, then next entity name top is port din in std_logic_vector 1 down to 0, z out std_logic_vector 3 and top. architecture name behavioral of top a आपलं काय entity name आहे, is begin. हा प्लस बेसिक सिंटॅक्स आर्किटेक्चरचा आणि एंटिटीचा. ओके,
हे कंपल्सरी आपल्याला काय लागणार तिथं वापरावं लागणार आहे. ओके, आपण आता इथं काय करूया, एक मिनटं तुम्हाला ही तिची लॉजिक डायग्रॅम आहे बघा डिकोडरची. ए आणि बी तुमचं इनपुट आणि आउटपुट काय तुमचं D0, D1, D2, T3. ओके, असं तुम्ही डायरेक्ट जर लॉजिकल सर्किट डेटा फ्लो तरी चालतं. आता आपण काय केलेलं आहे, सिक्वेन्शियल लॉजिक वापरूया याला. डायरेक्ट सिक्वेन्शियल लॉजिक म्हणजे इफ स्टेटमेंट वापरूया. इफ स्टेटमेंट आपल्याला बिहेवियर, त्याचं बिहेवियर काय होणार आहे आपल्याला लिहिता येईल. आपल्याला A इज इक्वल टू 0, B इज इक्वल टू जर 0 असेल तर आपलं काय आउटपुट येणार आहे D0 ला 1 येणार आहे, बाकीचे रिमेन्स D0 ला आपलं 1 येणार आहे आणि बाकीचे आपले 0 राहणार आहे. कळतंय? तर तसं आपण इथं आता काय करूया, लॉजिकल डायग्राम इथं आपण काय करूया वापरूया. इफ स्टेटमेंट आपण is equal to z is equal to 1 0 0 0 equivalent. Next, elif else if झिरो 1 असेल तर काय होणार आहे 0 1 0 0. आता हे आपल्याला परत एकदा कॉपी करायचं आहे. वन 0 असेल तर आपण काय करणार आहे 0 0 1 0. ते नेक्स्ट तर लास्टची कंडिशन आली आहे. इथं आपलं काय होणार आहे इफ कंडिशन आपली संपणार आहे. तर आपण परत एल्स इफ वापरायचं नाही, आपण काय करायचं फक्त आता एल्स वापरायचं. एल्स झिरो 0 0 1. ओके, and if semicolon and process आणि एंड विथ आर्किटेक्चर नेम. आर्किटेक्चर नेम आपलं बिहेवियरच आहे. ओके, सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर आपल्याला चेक सिंटॅक्स, सॉरी डायरेक्टली ते सिंथेसिसवर क्लिक झालेलं आहे. असू दे, आपण चेक सिंटॅक्स नंतर सिंथेसिस करतोच. आता हे सिंथेसिसवर डायरेक्ट क्लिक केला तर ते पहिला चेक सिंटॅक्स करते. इथं कन्सोलमध्ये तुम्ही बघू शकताय, तिथं तुम्हाला दाखवतो ते क्लिअरली काय व्हायला आहे त्याच्यात. तिथं सांगते फायनल रिपोर्ट एक सिंथेसिस कंप्लीट केलेलं आहे त्यानं. तर पाथ डिले तुमचा 9.073 नॅनो सेकंद. स्पीड ग्रेड -4 म्हणजे आपण ती सुरुवातीला प्रॉपर्टीमध्ये सिलेक्ट तर त्यातला तो रिपोर्ट असतो आहे तो. ओके, तर आपण काय करूया चेक सिंटॅक्स पण आपला पण बरोबर आहे. तर आपण व्ह्यू स्कीमॅटिक व्ह्यू बघूया आपण. आता बघा डी इन तुमचं काय 1 0 आहे आणि आउटपुट तुमचं काय झेड आहे.
झेड म्हणजे 3 डाऊन टू 0. त्याच्यावर आपण डबल क्लिक केलं तर ह्याच्यात किती LUTs वापरलेत, काय वापरलेत ते कळतं. 1 2 3 4. तर हे LUTवर पहिलं क्लिक केलं तर हा अँड गेट आहे. दुसऱ्यावर क्लिक केलं, नॉट अन एक अँड गेट आहे. तिसऱ्यावर क्लिक केलं, नॉट अन एक अँड गेट आहे. आता लास्टमध्ये काय असू शकतं रे, गेट आणि एक अँड गेट असणार आहे, कारण 0 0ची कंडिशन. आणि 0 1 असेल तर काय, 1 0 असेल तर काय, आणि 1 1ची कंडिशन. समजतंय? आता तुम्ही इथं बघू शकता डायरेक्ट टिकल सर्किट. इथं बघा 2 नॉट गेट आहेत, 4 अँड गेट आहेत. तर 4 अँड गेट वापरलेला आहे त्यानं. पण आणि आपण काय इथं आता बघा, हे पहिला अँड गेट आहे. ह्या पहिल्या अँड गेटला नॉटचं इनपुट आहे. ए हे नॉट होतं म्हणजे ए बार होतं, बी पण बी बार होतो, आणि हा पहिल्या अँड गेटला एंडिंग होतं म्हणून ए बार बी बार आउटपुट. म्हणून प्रत्येक ठिकाणी एक ठिकाणी एका ठिकाणी एक नॉट गेट वापरलेला आहे. इथं बघा आता हे एक नॉट गेट वापरलं इथं, आणि इथं हा बी डायरेक्ट वापरलेला आहे. आणि इथं काय केलं आहे, बी बार वापरला आहे, इथं हा ए वापरला आहे. आणि इथं काय केलेलं आहे, ए आणि बी वापरलेला आहे. जशी ही लॉजिकल डायग्राम आहे तशी आपली क्रिएट झालेली आहे 4 LUT वापरून. समजते? आणि इनपुटला आणि आउटपुटला आपले नेहमीप्रमाणे बफर्स असतातच. ओके, आता आपण ह्याचं सिम्युलेशन बघूया. इथं लेफ्ट साईडला इथं वर्क सिम्युलेशन, देन क्लिक ऑन टॉप, IC मॉड्युलेटर, सिम्युलेट बिहेवियरल मॉडेल. ओके, रिस्टार्ट करूया आपण. तर आपलं फोर्स कॉन्स्टंट 0 0, इनपुट इज 0 0, देन आउटपुट शुड बी 1 0 0 0. ओके, मीन्स D0. आता आपण बघू शकता इथं 3 नंबरला आलेला आहे. ते नेक्स्ट फोर्स कॉन्स्टंट 0 1, 0 1 0 0 झालं बघा. फोर्स कॉन्स्टंट 1 0. नेक्स्ट फोर्स कॉन्स्टंट 1 1. तर हे 1 1 कसं केलेलं आहे, तर आपण प्रोग्रामिंगमध्ये काहीतरी चुकीचं लिहिलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. झिरो असेल तर 1 0 असेल तर देन मी डायरेक्ट 1 0 न वापरता 1 1 वापरलेला आहे. तर इथं मी जर 1 0 काय होणार आहे, तर तुमचं सीला जातं बघा. तेव्हा चाललंय काय, ओके. डेटा तुम्ही इथं काही चेंज केला नाही. सॉरी, हे दुसऱ्याच आहे, आपण क्लोज करा पाहिजे. सॉरी, आता येते ते मगाचं मगच होतं. हे इथं तुमचं डिकोडरचं आहे बघा. ओके, एकच मिनिट.
वेट आलो मी 5 मिनटं. Okay, see here सिम्युलेशन. परत एकदा आपण सिम्युलेशन करूया याचं. फोर्स कॉन्स्टंट 0 0 1 किलो 1 एक 0 आहे आणि बाकीचे रिमेन्स एक 1 आहे आणि बाकीचे. ओके, देन नेक्स्ट 0 1 1 0 0. देन नेक्स्ट 1 0. शिफ्ट झाला का? नेक्स्ट 1 0 0 1 1. तर हे जर आपण झूम आउट केलं दिसते बघा. 0 0 असेल तुमचं डी इन तर तुमचं पहिलं सिलेक्ट होणार. त्यानंतरनं काय होणार, आउटपुट पहिलं सिलेक्ट होणार. त्यानंतरनं 0 1 असेल तर सेकंड, 1 0 असेल तर थर्ड आणि 1 1 असेल तर लास्ट. ओके, हे आपलं झालं डिकोडर. तुम्ही एनकोडर घरात ट्राय करा. आपल्या व्हॉट्सअपला तुम्ही सेंड करून बघा, मी त्यात चेक करतो. आणि जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्ही घरात चेक करू शकता. आणि नसेल तर तुम्ही का लिहून त्यांनी मला कोड ते व्हॉट्सअप करा एनकोडरचा यूजिंग इफ स्टेटमेंट आणि डिकोडर यूजिंग केस स्टेटमेंट. केस स्टेटमेंट ओपन करायचं आणि एनकोडर हा तुमचा इफ स्टेटमेंट वापरून करायचा. आणि तुम्ही मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपचा आपला ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही सेंड करू शकता. ओके, आजच्या दिवसापुरते हे सफिशियंट आहे. आणि थोडी प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करून मला ते की नाही तुम्ही आज जो होमवर्क दिला आहे ते कंप्लीट करून मला आज संध्याकाळपर्यंत दाखवा. नसेल तर उद्या सकाळी दाखवू शकता. ओके, आणि एक सांगायचं होतं, आता ह्याच्यात कोणतं येतं, ह्याच्यात तुम्हाला एरर कोणता येऊ शकतो. मोस्टली आपण देन लिहायचं विसरतो. फर्स्ट पहिली मिस्टेक आपली होणार कुठली, देन आपण लिहायचं इथं विसरतो. तर नेक्स्ट आणि काय राहतं ह्याच्यात, तर हे सिंगल इन्व्हर्टेडमध्ये लिहितात काही जर. आता ही तर जर तुमचं सिंगल बीट असेल जस्ट 0 तर आपण इथं काय करू शकतो सिंगल इन्व्हर्टेडमध्ये. पण तुमचं जर 2 बीट 3 बीट 4 बीट नंबर ऑफ बीट्स असतील तर तुम्हाला डबल इन्व्हर्टेडमध्ये ते कंपल्सरी लिहायला लागतं. त्यानंतर अनेक आपली मिस्टेक होते. तर एल्सला काही स्टुडंट काही स्टुडंट काय करतात तिथं कंडिशन टाकतात. तर एल्सला कंडिशन नसते, बाय डिफॉल्ट ते आउटपुट असतं एल्समध्ये.
लास्टला एंड इफ, एंड प्रोसेसर, एंड बिहेवियरल मॉडेल. ओके. एंड इफ हे लिहायचं एक विसरतात आणि सगळ्यात जास्त मिस्टेक करतात तर कुठं तर सेमी कॉलन विसरतात लिहायचे. हे तुम्हाला 8 मार्काला क्वेश्चन पडतो यशवी केला. ड्रॉ लॉजिकल डायग्राम अँड राईट व्हीएचडीएल कोड फॉर डिकोडर 2:4, 3:8 तसं पण येऊ शकतो. तर 3:8 पडला तरी पण आपण इफ स्टेटमेंटमध्ये लिहू शकतो. 3 इनपुट आहेत आणि आपले किती 8 आउटपुट आहेत. 8 बीट आपला आउटपुट असणार आहे. फक्त इथं काय करायचं, चेंज करायचं. इथं काय लिहायचं, 3 लिहायचं, 2 डाऊन टू 0, 8 डाऊन टू 0, म्हणजे आपला 3:8 आपला काय झाला, डिकोडर झाला. ओके. असं ह्याच्यात पण लिहू शकता इफ स्टेटमेंटमध्ये, आणि केस स्टेटमेंटमध्ये पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एक सिम्पल आता ह्याच्यातच आपण काय करूया, केस स्टेटमेंट लिहूया, तुम्हाला समजून जाईल की केस स्टेटमेंट कशी असते. तर मी ह्याला काय करतो, इथं कमेंट करतो. आपल्याला प्रॅक्टिस करताना आपण काय करायचं, असं कमेंट करून टाकायचं. आता हे इथं एंड प्रोसेस लागणार आहे, इफची काय गरज नाही. आपल्याला काय करणार आहे, आपण इथं केस स्टेटमेंट वापरणार आहे. केस आता डीन आहे आपलं, डीन इज वेन शिफ्ट जर 0 असेल इज इक्वल टू ग्रेटर दॅन, आउटपुट काय तुमचं झेड आहे, झेड इज इक्वल टू, हे असाइनमेंट ऑपरेटर आहे, इज लेस दॅन ग्रेटर देन आउटपुट काय असणार आहे, सी. ओके. तसंच आपल्याला काय करायला लागणार, की कॉपी करायला लागणार. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही. आता वेन 0 1 असेल तर काय होणार, 0 1 1. 1 0 असेल तर काय होणार, 0 0 1 0. 1 1 वेन 1 1 झेड इज इक्वल टू 1 येणार आणि हा 1 कट होणार. आणि लास्टची कंडिशन आपली वेन अदर्स, वेन अदर्स नुसतं अदर पण ठेवायचं, पण अदर्स असतं ते, इज इक्वल टू लेस दॅन नल. आता इथं आपण केस स्टेटमेंट वापरले तर आपल्याला एंड केस, एंड केस सेमीकोलन एंड प्रोसेस. कंट्रोल सेव्ह. इथं आपण चेक सिंटेक्स करू शकतो. चेक सिंटेक्स आपलं बरोबर आहे, तर आपण एकदा सिंथेसिस बघूया काय चेंजेस होतात का RTL स्कीमॅटिकमध्ये. एक सेकंड, काय चेंजेस झालेले नेटलिस्ट. अँड गेट आहे आपला, अँड गेट म्हणजे D3चा आउटपुट येणार आहे लास्टच्या याला 1 1 ला. हे कसं आहे 0 1, 0 1चा आउटपुट आहे. हे तुमचं कसं
10साठी I1 आणि I0 खाली आहे बघा इथं. I1 आणि I0 दोन्ही नॉट असतील तर आपली सेम लॉजिकल डायग्राम इथे काय होती तर ओके. सेम आपण सिम्युलेशन पण यात बघू शकतो. आता नेक्स्ट एन्कोडर आणि एन्कोडर तुम्हाला होमवर्क आहे. एन्कोडर इफ स्टेटमेंटनं वापरायचा आणि तसंच सेम केस स्टेटमेंटनं. इथं तुम्ही आता मी तुम्हाला हा प्रोग्रॅम आहे इफ स्टेटमेंटनं आणि एकदा युजिंग केस स्टेटमेंट. ओके, असं दोन्ही स्टेटमेंट वापरून पण होतं. का ह्यात एक महत्त्वाचं म्हणजे काय असते माहिती आहे काय, दुसरं आहे डिझाईन समरी. आपण ही बघितलीच नाही. ह्या डिझाईन समरीमध्ये सिंथेसिस रिपोर्ट येतो. हा सिंथेसिस रिपोर्टमध्ये तर ह्यात काय असतं माहिती आहे काय, कंपल्सरी बघायचं तर डिले. आता आपल्याला हे एक्झिक्यूट करून रिअल टाईम CPU टाईम इथं सगळे दिलेले असतात बघा. डिले तिथं कंट्रोल F करूया आपण आणि डिले टाईप करूया. इथं झाले बघा डिले. एंटर. हा पाहता डिले कॉम्बिनेशन मॅक्झिमम 9.073. आता आपल्याला कुठं किती